मिरजेतील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या खुनाचा कट रचणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार सचिन कुमार आवळे वय वर्ष 45 राहणार सांगलीवाडी याच्यासह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. चौघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामागे आणखीन कोणी आहे का याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मिरजेतील भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ मोकळी जमीन आहे. या जमिनीच्या काही भागावर संशयित सचिन आवळे यांनी आपला दावा सांगितला आहे. संजय भोकरे हे संस्थेचे अध्यक्ष असल्याने जमीन ताब्यात घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. भोकरेंना संपवलं तरच ही जमीन सहज घशात घालता येईल या विचारातून आवळेने खुनाचा कट रचला. आवळे याने विराज बटाले याला आर्थिक आमिष दाखवले. बटाले याने भोकरेंच्या हत्येसाठी गणेश लोखंडे, संग्राम फडतरे यांना देशी बनावटीची 2 पिस्तुले आणण्यासाठी पैसे पुरवले. पिस्तुले आणल्यानंतर तिघांनी सरावही केला. त्यानंतर तिघांनी खुनाचा कट रचला. भोकरे यांच्यावर पाळत ठेवली होती. या खुनापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने कट उधळला. पोलिसांनी यापूर्वीच गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम फडतरे या तिघांना अटक केली. तिघांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी होती. रविवारी सूत्रधार सचिन आवळे याला पोलिसांनी अटक केली. चौघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक सागर होळकर तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.